नमस्कार. अबेन्समध्ये प्रोजेक्ट गेलेत, लॅप्स लिस्टमध्ये प्रोजेक्ट गेलेत, बँक अकाउंट फ्रीज झालेत. मी तर सगळं व्यवस्थितच करतोय, मात्र माझं बँक अकाउंट फ्रीज आहे. कसं काय होतं हे? अबेन्समध्ये प्रोजेक्ट कसा जातो? माझं प्रोजेक्ट तर कम्प्लीट झालंय. मी कम्प्लिशन सर्टिफिकेट पण अपलोड केलंय. तरी पण मला नोटीस आली आहे रेराकडून, आणि नोटीसमध्ये असं लिहिलंय की मला 50,000ची पेनल्टी लागली. म्हणजे काय होतंय नक्की? नक्की कुठल्या कॅटेगरीमध्ये माझं प्रोजेक्ट गेलंय? नक्की रेरा ऑफिसर चेक करतायत काय? आता रेरा कायदा बदललाय. जे काही कायद्यामध्ये लिहिलेलं आहे ते सगळं तसंच्या तसं आपल्याला फॉलो करणं गरजेचं आहे. बँक अकाउंट फ्रीज झालंय. मी 4 प्रोजेक्ट रेरामध्ये रजिस्टर केलेत आणि 4ही प्रोजेक्टला रजिस्ट्रेशनच्या वेळेस माझ्याकडे एकच बँक अकाउंट नंबर होता, म्हणून मी तोच बँक अकाउंट नंबर दिलाय. कारण रजिस्ट्रेशनच्या वेळेस रेराचं बँकिंग मेकॅनिझम बँकेनेही कंपल्सरी केलेलं नव्हतं, म्हणून मी 4 प्रोजेक्टसाठी एकच बँक अकाउंट वापरत होतो. नाही, आता रेराने सांगितलंय तुम्हाला जे बँकिंग मेकॅनिझम रेराप्रमाणे फॉलो करायचे ते कंपल्सरी करावंच लागेल. म्हणून तुमचं जे डबल बँक अकाउंट दिसतंय, 2 प्रोजेक्टला एकच बँक अकाउंट दिसतंय, ते बँक अकाउंट फ्रीज करण्यात आलेलं आहे. म्हणजे बँकेला नोटीस गेलेली आहे महारेराकडून आणि ते बँक अकाउंट बंद झालेलं आहे. त्यामध्ये तुम्ही आता काहीच ट्रान्झॅक्शन करू शकत नाही. अशा वेळेस तुम्हाला आधी त्या नोटीसचा रिप्लाय द्यायचा आहे आणि करेक्शनचं ॲप्लिकेशन करायचं. मे बी तुम्ही बँकिंग मेकॅनिझम फॉलो करत असाल, मात्र रेरामध्ये तो बँक अकाउंट नंबर चेंज करायचा राहून गेलेला आहे. अशा केसमध्ये तुम्ही महारेराला नोटीसचा रिप्लाय म्हणून हे कळवू शकता आणि बँक अकाउंट चेंज करण्यासाठी करेक्शनमध्ये ॲप्लिकेशन करू शकता. ही झाली एक गोष्ट. दुसरं म्हणजे एका लेआउटमध्ये 2 प्रोजेक्ट रजिस्टर केलेत, अशा वेळेस देखील तुम्हाला नोटिसेस येऊ शकतात आणि तुमचं प्रोजेक्ट लॉक होऊ शकतं आणि 50,000ची पेनल्टी देखील लागू शकते. यावेळेस तुम्हाला आलेल्या पहिल्या नोटीसला महारेराला लेखीमध्ये रिप्लाय करणं गरजेचं आहे. हा रिप्लाय तुम्ही मेलवरही करू शकता किंवा RPAD-द्वारे म्हणजेच पत्राद्वारे हे पोस्टही करू शकता. ज्या अथॉरिटीकडून किंवा ज्या मेंबरकडून तुम्हाला नोटीस आली आहे त्याच मेंबरला त्याच ॲड्रेसवरती तुम्हाला तुम्हाला या नोटीसचा रिप्लाय पाठवायचा आहे. अशा अनेक प्रकारे आता अबेन्सच्या आणि अकाउंट फ्रीजच्या नोटिसा प्रमोटर्सला येत आहेत. या प्रत्येक गोष्टीमध्ये फक्त आत्ताचीच चूक नाही, तर तुम्ही रजिस्ट्रेशन केलेल्या दिवसापासनं जे काही पेंडिंग डॉक्युमेंट्स आहेत त्या डॉक्युमेंट्स त्या पेंडन्सीमुळे देखील तुम्हाला तुमचं प्रोजेक्ट अबेन्समध्ये जाऊ शकतं आणि तुम्हाला नोटिसा येऊ शकतात. अशा केसमध्ये जेव्हा तुम्हाला कळत नाही आहे की मी सगळं व्यवस्थित केलं आहे, माझं प्रोजेक्ट संपलेलं आहे, तरी मला 50,000ची पेनल्टी का लागली आहे, तर आमच्याकडे या. आम्ही तुम्हाला प्रॉपर गायडन्स करू, कुठले पेंडिंग डॉक्युमेंट्स आहेत ते सांगू आणि नोटीसमध्ये एक्झॅक्ट कशावरती ऑब्जेक्शन आलेलं आहे तेही तुम्हाला समजावून सांगू. धन्यवाद.